नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे फिनो फ्री किशोर फायनान्स मराठीमध्ये। आणि मित्रांनो, आज तुम्हाला मला ना एक गोष्ट सांगायची। तर गोष्ट अशी आहे की एक गाव असतं आणि त्या गावामध्ये एक शेतकरी असतो। त्या शेतकऱ्याला ना त्याचा घोडा विकायचा असतो। घोडा खूप असा म्हातारा झालेला असतो आणि असा खूप आता मरायलाच टेकेल कधी पण असं झालेला असतो। तर तो काय बोलतो, आपण विकून टाकूया हा घोडा। ठीक आहे, तो विकतो कोणाला? एक हुशार व्यापारी असतो। त्याला माहिती आहे की बाबा आता आपण हा घोडा तर म्हातारा आहे, तरी पण तो विकत घेतो। किती रुपयाला विकत घेतो? फक्त 500 रुपयाला। ठीक आहे, आणि तो घेतल्यानंतर काय करतो, त्या गावामध्ये काय करतो, लॉटरी ठेवतो। प्रत्येकाकडून 50-50 रुपये गोळा करतो। 1000 लोक असतात, 50,000 रुपये साठून जातात आरामशीर। आणि तो काय करतो, लॉटरी लावतो की जो जिंकेल त्याला हा घोडा भेटणार। 50 रुपये भरायचे आणि जर जिंकला तर घोडा। ठीक आहे, लोक पण मस्तपैकी पैसे गोळा देतात आणि मस्तपैकी तो पैसे कलेक्ट करतो सर्वांकडून। आणि मग काय होतं, लॉटरीचा रिझल्ट लागतो। लॉटरीचा रिझल्ट लागायच्या आधीच तो घोडा मरतो। मग तो काय बोलतो, जो लॉटरी जिंकला त्याला काय बोलतो तो हुशार व्यापारी, तो बोलतो एक काम कर ना, तुला मी 2000 रुपये देतो, तू 2000 घे। आता घोडा तर काय आता मेलाय, आता काय तो म्हातारा पण होता तुला माहिती आहे, आता मेलाय। एक काम कर, तुला 2000 रुपये देतो, 2000 रुपये घेऊन टाक। मग ठीक आहे बोलतो, तो घेऊन टाकतो 2000। त्याला काय बाय 50 रुपये लावलेले, भेटले किती? 2000 रुपये। बोलतो ठीक आहे ना, घेऊन टाकतो। मग याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही मला सांगा की किती त्याने व्यापाऱ्याने विकत कितीला घेतलेला घोडा? फक्त 500 रुपयाला। त्याने सगळा हा गौड बंगाल केला मस्तपैकी। तर याच्यामुळे मित्रांनो मला सांगा, आता गाढव कोण आहे? तो जिंकला तो तर 0.000000005% चान्स आहे कुठेतरी जिंकेल। 5% खूप खूप क्वचित चान्स आहे कोण जिंकेल लकने। आणि त्याला हेच आता मित्रांनो मला तुम्ही सांगा, कोण भारी क्रिकेटर आहे त्याची गाडी आपल्याला भेटणार आहे का? किंवा कोणीही असो, काहीही असो, कुठलेही सट्टे लावताना किंवा फॅन्टसी स्पोर्ट्स खेळताना, हे जस्ट एक झलावा आहे। पण कंपनी बिझनेस करते, व्हॉट एव्हर जी कंपनी आहे, क्रीम मी दुसरं नाही बोललो काय, क्रीम, अशा खूप साऱ्या कंपन्या आहेत ज्या की गेम खेळतात। स्ट्रॅटेजिकली बिझनेस आहे त्यांचा हा, लोकांकडून कलेक्शन करणं, नॉर टॅक्स सगळं देऊन। तर हा एक काय बोलू शकतो, जस्ट एक झलावा आहे। आणि अशा साऱ्या गोष्टींपासून आपण असा हात जोडलेला छान गोष्ट आहे या अशा साऱ्या गोष्टी। तर हेच सांगण्याचं तात्पर्य आहे मित्रांनो की खूप सारे झलावे, हे आमिष आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत, पण आपण प्रिकॉशन घ्यायची आहे प्रत्येक ठिकाणाहून आणि आपण आर्थिक साक्षर राहायचं। चला, धन्यवाद। ह्याच व्हिडिओमधून आज मला सांगण्याचा हाच उद्देश होता। थँक्यू व्हेरी मच। आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आपले व्हिडिओ शेअर करा, आणि मी असेच नवनवीन कंटेंट घेऊन येतच राहणार। थँक्यू व्हेरी मच।